आज आपण प्रत्येक अंगणवाडी ताईला या आहारामागे एका गरोदर आणि स्तनदाच्या मातेच्या मागे 45 रुपये देतो. कशासाठी हा विशेष आहार आपण? कुपोषित बालकांचा बालमृत्यू या विषयावरती आणि कुपोषण हटवण्यासाठी गेले कित्येक वर्ष सरकार त्या ठिकाणी उपाययोजना करतंय. मी निश्चित या वेळेला एवढं सांगेन की आपले आरोग्यमंत्री माननीय आबिटकर साहेब यांनी जेव्हापासून हा कार्यभार सांभाळलाय अतिशय उत्तम असं काम आणि प्रत्येक प्रश्नाला न्याय देण्याचं काम हे त्यांच्या माध्यमातून होतंय. बरेच प्रश्न हे सोडवले जात आहेत, ही खरोखर जमेची बाजू आहे. सातत्याने प्रयत्न होतोय की कुपोषण थांबलं पाहिजे, बालमृत्यू कमी झाले पाहिजे, पण त्याच्या मागची काही कारणं आहेत, त्याच्यावरती पुन्हा काम करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. खोडके साहेब म्हणाले ते बरोबर आहे की हा विषय फक्त आरोग्य विभागाचा नाही आहे, हा विषय प्रामुख्याने ICDS म्हणजे महिला बाल कल्याण विभागाचा आहे. जेव्हा ती महिला गरोदर होते त्यावेळेला तिचं आणि तिच्या बाळाचं पोषण करणं हे ICDSचं काम आहे साहेब. प्रश्न विचारते. आता गेल्या 5 वर्षाच्या सरासरी पाहता आपल्याकडे रोज होणाऱ्या बालमृत्यूचं प्रमाण 45 वरून 35 झाले. हे खरं आहे, पण आज 25 आणि 26 मध्ये एकाच वर्षात 12,792 बालमृत्यू झालेत. ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. ग्रामीण भागात विशेषतः जसं थोड्या वेळाने किंवा काय माहित नाही आता अक्कलकुवा धडगावची चर्चा आहे, अतिदुर्गम भाग आहे, तिथे आदिवासी पाडे आहेत. त्याच पद्धतीने मेळघाटमध्ये मग तो हरसाल पट्टा असेल, वैरागड असेल, चुरणी असेल, पास्टलाई एरिया, हा सगळा अतिदुर्गम भाग आहे. पावसांमध्ये तर या पाड्यांशी, या गावांशी, शहरांशी संपर्क तुटतो. त्यामुळे माझी पहिली मागणी तर ही आहे की आरोग्यमंत्री साहेब, आपण या सगळे जे अतिदुर्गम भाग आहेत त्यांना स्पेशल स्टेटस देणं गरजेचं आहे. बाकीचे नियम जे आरोग्य विभागाचे आहेत, जे महिला बाल कल्याण विभागाचे आहेत, ते यांना लागू करण्यात येऊ नये. आज आपल्याकडे PHC मध्ये डॉक्टरांची कमतरता आहे, आपल्याकडे अत्यावश्यक उपकरणं नाही आहेत, ही वस्तुस्थिती आहे. मला याच्यातही सरकारचा या ठिकाणी उल्लेख करायचा आहे, आरोग्य मंत्र्यांचा उल्लेख करायचा आहे की पहिल्यांदा ड्रोनच्या माध्यमातून अतिदुर्गम भागामध्ये त्या ठिकाणी औषधं पोचवायचं काम हे ड्रोनच्या माध्यमातून राज्यामध्ये पहिल्यांदा होत आहे. यासाठी मी त्यांचं मनापासून मी अभिनंदन सुद्धा करेन की आज ज्या पद्धतीने पावसाळ्यामध्ये जी परिस्थिती आहे ती अत्यंत भयानक आहे. आता मी जे मगाशी म्हटलं की ICDSचा महत्त्वाचा रोल आहे. जेव्हा बाळ आईच्या पोटात येतं त्यावेळेला तिला किती प्रथिनं गेली पाहिजे, तिला किती पोषण आहार दिला गेला पाहिजे, याचा WHO मानांकन आहे. आज आपण त्याच्यासाठी या आदिवासी बहुल 16 जिल्ह्यांसाठी डॉक्टर APJ अब्दुल कलाम अमृत आहार योजना आणली आहे सभापती महोदय, आणि त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे हिरवी पालेभाजी, मोड आलेली कडधान्य, वरण भात, भाकरी किंवा पोळी, अंड किंवा केळं हे सगळं असताना सुद्धा मी स्वतः गेली आहे त्या ठिकाणी मला सांगितलं जातं नाही त्याच्यात तर फक्त डाळ लिहिली आहे, कडधान्य द्या नाही तर डाळ द्या. मग हे बनवणारे वेडे होते का? याच्यावरती देखरेख करणारी मॉनिटर सिस्टीम कुठे आहे? आज आपण प्रत्येक अंगणवाडी ताईला या आहारामागे एका गरोदर आणि स्तनदाच्या मातेच्या मागे 45 रुपये देतो. कशासाठी हा विशेष आहार आपण केलाय? की त्या आदिवासी मातेचं पोषण झालं पाहिजे, तिचं बाळ सुदृढ झालं पाहिजे. पण आज ते होताना दिसत नाही, तर याच्यासाठी हे मॉनिटर करायला कडक यंत्रणा पाहिजे. आज बर्थ ॲस्फिक्सिया सारखा गंभीर आजारावर तात्काळ उपचार करण्यासाठी आरोग्यमंत्री साहेब नवजात बालक अतिदक्षता विभाग म्हणजे NICU हा प्रत्येक तालुक्यात असणं गरजेचं आहे. लांब पाठवतात, रिफर करतात सिव्हिल हॉस्पिटलला. आज नंदुरबारचं जर तुम्ही म्हटलं तर त्या दुर्गम भागातून नंदुरबारला पोहोचायला 110 किलोमीटर अंतर आहे आणि तोपर्यंत बाळ किंवा रुग्ण राहत नाही, वाचत नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्यामुळे प्रत्येक तालुक्यात येणाऱ्या दिवसामध्ये NICUची आपण त्या ठिकाणी बांधणी करणार का, हा माझा एक प्रश्न आहे. दुसरा एक प्रश्न होता, एकही बालक कुठल्याही वॅक्सिन पासून किंवा स्तनदा माता, गरोदर माता, कुठलीही माता वॅक्सिन पासून वंचित राहू नये, सुटू नये, याच्यासाठी 100% डिजिटल ट्रॅकिंगसाठी शासन, आशाताई, अंगणवाडीताई यांच्या मदतीने विशेष मोहीम राबवणार आहेत का, हा माझा दुसरा प्रश्न आहे. बालमृत्यूचं प्रमाण पूर्णपणे शून्यावर आणण्यासाठी केवळ कागदी घोषणा न करता सभापती महोदय जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणजे WHO मानकानुसार काम करण्याची गरज आहे. आणि म्हणून शासनाच्या माध्यमातून नामवंत बालरोग तज्ञ, वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांची
एक विशेष कृती दल, आरोग्यमंत्री साहेब जसं आपण पालघरला एक टास्क फोर्स नेमलाय त्याच पद्धतीने मग मेळघाट असेल, मग अक्कलकुवा धडगाव असेल, या ठिकाणी आपण एक टास्क फोर्स गठीत करणार का आणि पुढच्या 60 दिवसामध्ये याचा कृती आराखडा हा तयार केला जाईल का, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. इथे एक कौतुक करण्यासारखी सुद्धा गोष्ट आहे की आज त्या अक्कलकुवाच्या मोलगी PHC मध्ये, धडगावच्या PHC मध्ये महिन्याला 200 ते 250 म्हणजे L3च्या डिलिव्हरीज होतात. अतिशय प्रतिकूल परिस्थिती आहे, पण तरी सुद्धा डॉक्टर न डगमगता जी आहे त्या परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी माता आणि बाळाला सुखरूप ठेवायचा प्रयत्न करतात. तिथे सुद्धा डॉक्टर साहेब बालमृत्यूचं प्रमाण हे कमी झालंय. मला आनंद आहे आणि मला अभिमान सुद्धा आहे की त्या सगळ्या दुर्गम भागातल्या, अतिदुर्गम भागातल्या चांगलं काम करणाऱ्या डॉक्टरांना आपल्या आरोग्यमंत्र्यांनी मुंबईत बोलवलं आणि त्यांच्या पाठीवरती एक कौतुकाची थाप दिली. आपण प्रत्येक वेळेला टीका तर करत असतो, काम झालं नाही, पण जे चांगलं काम करतात त्याची सुद्धा दखल ही शासनाच्या मार्फत घेतली जाते. मला वाटतं ही सुद्धा महत्त्वाची आणि जमेची बाजू आहे. आणि म्हणून आणखीन एक फक्त विषय होता की ICDSच्या माध्यमातून कुपोषित मुलांचा सर्वे केला जातो. हा साधारण एप्रिल-मेच्या दरम्यान होतो. त्यावेळेला संख्या 3000च्या आसपास असते. सभापती महोदय, फार महत्त्वाचं आहे. आणि जुलैमध्ये उत्तर देतील, माहिती देऊ नका आता त्यांना. जुलैमध्ये हा सर्वे 700 वरती येतो. तर अशी कुठली जादूची काडी होते की पहिल्या सर्वेमध्ये 3000 सॅम आणि मॅम आणि माल न्यूट्रिशनचा सगळा सर्वे येतो आणि तो जुलैमध्ये 700 वरती येतो. म्हणजे कुठेतरी आकडेवारीची सुद्धा फेरफार त्या ठिकाणी करता येते. आणि म्हणून आरोग्य विभागाचा या सगळ्या प्रश्नांमध्ये 40% वाटा आहे, 60% वाटा हा महिला बालकल्याण विभागाचा आहे. तिथं मॉनिटरिंग होणं गरजेचं आहे, कारण माता जर व्यवस्थित खाईल आणि त्या ठिकाणी सुदृढ राहील तर कुपोषण होणार नाही, डिलिव्हरी चांगली होईल. आणि बाकीचे जे 3 प्रश्न आहेत ते मी आरोग्यमंत्री साहेबांना विचारलेले. धन्यवाद सभापती महोदय. मंत्री महोदय. सभापती महोदय, सन्मान्य सदस्य चित्राताई वाघ यांनी एकूणच या बालमृत्यूचं प्रमाण कमी करण्यासाठी ज्या काही सूचना केल्यात किंवा काही प्रश्न मांडले, विशेषतः चित्राताईंचा सुद्धा सातत्याने या सगळ्या गोष्टींसाठीचा पाठलाग असतोय. आणि आमच्याकडे ग्रामीण भागात म्हण आहे, शेतात गेलं की शेताला काय पाहिजे ते कळते. तसं दादा त्या स्वतः आदिवासी भागात जाऊन तिथले सगळे प्रश्न पोटतिडकीनं आम्हा सगळ्यांना सातत्यानं धारेवरती धरत असतात. त्यामुळे या सगळ्या प्रश्नातली वस्तुस्थिती जशी त्यांना कल्पना आहे तसे बऱ्याच वेळा त्यांनी आमच्या सगळ्यांच्याकडे मांडलेत. त्यामुळे पहिला त्यांचा मुद्दा जो आहे की स्पेशल स्टेटस मिळावा. आता स्पेशल स्टेटस मिळावा हा विषय थोडासा आमच्या अधिकाराच्याही पुढं आहे, परंतु आपला प्रयत्न सन्मान्य मुख्यमंत्र्यांकडे आपण मांडू. एका बाजूला आदिवासी विभाग, दुसऱ्या बाजूला महिला बालकल्याण विभाग आणि तिसऱ्या बाजूला सार्वजनिक आरोग्य विभाग, आम्ही सगळेजण प्रयत्न करू आणि निश्चितपणे त्याच्यावरती जे काय उपाययोजना करायला पाहिजे ते करू. दुसरा मुद्दा आपण सांगितला की NICU आपल्याकडे झाले पाहिजेत. आदरणीय संजय खोडके साहेबांना जो आता आम्ही सभागृहातच शब्द दिला की आम्ही सगळेजण बैठक घेऊ, त्याच्यामध्ये एकही ठिकाणी आदिवासी भागातल्या एकाही ठिकाणी NICU असणार नाही. त्यासाठी जे काय लागेल ते बजेट देण्याची सुद्धा त्याच बैठकीमध्ये तरतूद करू आणि आपण सगळेजण पुढे जाऊ. दुसरा मुद्दा आहे की व्हॅक्सिनेशन सुद्धा व्हायला पाहिजे. 100% याच्यासाठी सगळ्या प्रोव्हिजन्स आहेत, याच्यासाठी सगळे आमच्याकडे फंडची सगळी व्यवस्था आहे. व्हॅक्सिनेशन होतंयच, पण अजून त्याच्यात उणीवा असतील तर त्यासुद्धा आम्ही दुरुस्त करून आपण पुढे जाऊ. आता या सगळ्याच्या बरोबरीने टास्क फोर्स नेमण्याबद्दल सुद्धा आपण जे काय सांगितलं, तर टास्क फोर्स नेमणं आणि त्या टास्क फोर्सच्या माध्यमातून तिन्ही विभागाला बरोबर घेऊन आपण पुढे जाण्याचा सुद्धा त्या बैठकीमध्ये निर्णय घेऊ. आणि बालमृत्यूचं प्रमाण त्याच्यामध्ये आता असणारं महाराष्ट्राचं काम आणि त्याच्यापेक्षा अधिक उजव्या पद्धतीने करण्यासाठी आपण पुढे जाऊ.